मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेब सर्वांना भेटीला धन्यवाद सर्वांना. आपण प्रतिकात्मक स्वागत टॉर्च दाखवून सुद्धा केलेलं आहे आणि यातून आभारही व्यक्त केलेले आहेत. आता सर्व मान्यवर प्रतिमा पूजन करतील. आपल्या स्टेजवरती ज्या प्रतिमा आहेत, राष्ट्रमाता, जिजामाता आणि सर्व महिला शक्तीला अभिवादन म्हणून या प्रतिकात्मक प्रतिमा इथे ठेवलेल्या आहेत. या प्रतिमांचं स्वागत आपण करतो आहोत, या प्रतिमांचं पूजन आपण करतो आहोत आणि महिला शक्तीला वंदन करतो आहोत. राष्ट्रमाता जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले सगळ्यांच्या प्रतिमांना इथे वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. स्त्री शक्तीला वंदन आहे आणि स्त्री प्रतिमेला प्रतिकात्मक वंदन करून या शक्तीची पूजा आपण इथे करतो आहोत. जोरदार टाळ्या. शिवाजी महाराज की जय भवानी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. यानंतर आपण सगळेजण उभे राहणार आहोत. आपल्या राज्याचं राज्यगीत इथे आता वाजवलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीतासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचंय. कवी राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत आता इथे सादर होत आहे. यासाठी आपण सगळेजण उभे राहूयात. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही या स्फूर्तिगीतानं होते. महाराष्ट्र राज्याचं स्फूर्तिगीत म्हणून हे राज्यगीत आपण सादर करणार आहोत. कवी राजा बढे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं आपलं महाराष्ट्र राज्याचं राज्य
धन्यवाद. मान्यवरांचं स्वागत आणि जमलेल्या सगळ्या भगिनींचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय महिला मेळावा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं लाभार्थी वाटप यासाठी जमलेल्या सगळ्या मैत्रिणींचं आणि भगिनींचं मी चित्रा खरे आणि माझ्याबरोबर को अँकर अभिजित गोडबोले आम्ही दोघंही स्वागत करतोय. यानंतर आपण स्वागत करूयात आपले माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार आपण करतोय. यासाठी मी देवेंद्र सिंह जिल्हाधिकारी यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करते. व्यासपीठावरती येऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या. आपण प्रतिकात्मक स्वागत मुख्यमंत्र्यांचं करतोय आणि बाकी इतर सर्व मंत्र्यांचं सुद्धा. माहेराची खुण व्यासपीठावरती इतरही आपले सर्व मान्यवर आहेत. आपले पालकमंत्री माननीय उदय सामंत सर आणि आदितीताई तटकरे बालविकास मंत्री. तुझ्या खात्यावर थेटही करारीला तुझ्या मिळावी वाटही नारी शक्तीला नवी प्रेरणा. या सगळ्यांचं आपण प्रतिकात्मक स्वागत करतोय. शब्द सुमनांनी सर्वांचं स्वागत आणि आपण कार्यक्रमात पुढे जाऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अरे आली 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 लाडकी बहीण योजना. यानंतर रिमोटद्वारे आपण अनावरण करतोय. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की या रिमोटद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हास्तरीय योजना ज्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवण्यात आल्या या सर्व योजनांचं आपण प्रतिकात्मक उद्घाटन करतोय रिमोटद्वारे. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. ही वाट तू जीवनात आनंदाची लहर उठू दे. आता येतील सुखाचे दिस नको होऊस मनी. टाळ्या वाजवून स्वागत करूया सर्व योजनांचं सादरीकरण. यानंतर लाभार्थी भगिनींकडून मुख्यमंत्र्यांना आभार पत्र मानपत्र स्वरूपात देण्यात येत आहे. जगण्याला मिळे चालना. हो. आली 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 लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्री यानंतर मी माझी लाडकी माननीय डॉक्टर अमोल शिंदे राज्य समन्वयक मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांना विनंती करते की त्यांनी कलेक्टर साहेबांना बोलवावं. प्रास्ताविक करणार आहेत या कार्यक्रमाचं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. कार्यक्रमाचं प्रास्ताविक. माहेराची खुण गाठही. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय नामदार श्री एकनाथ शिंदे सर, तसेच मंचवर उपस्थित आपले जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री व राज्याचे उद्योग मंत्री नामदार श्री उदय सामंत सर, तसेच आपले सोबत उपस्थित असलेले सन्माननीय महिला व बालविकास मंत्री नामदार श्रीमती आदिती तटकरे मॅडम, मंचवर उपस्थित आपले सन्माननीय आमदार श्री शेखरजी निकम, सन्माननीय आमदार श्री रवींद्रजी पाठक, सिंधुरत्न समृद्धी योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य श्री किरणजी सामंत, कोंकण रेंजचे आयजी श्री संजय दराडे सर, माजी आमदार श्री सदानंदजी चव्हाण, उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातून आलेल्या सर्व महिला भगिनी व विविध शासकीय योजनेचे लाभार्थी, पत्रकार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सर्व विभागाचे अधिकारी, या सर्वांचे मी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतोय. आपण सर्वांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाने राज्यातील महिला भगिनींसाठी जाहीर केलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ आज रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व सन्माननीय मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना
मुलींना मोफत उचित शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना या महत्वाकांक्षी योजना शासनाने राज्यातील जनतेसाठी सुरू केल्या आहेत. आपण जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी यासाठी भाग्यवान आहोत की आज माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्षात देण्यात येत आहे. यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही मंत्री महोदय यांचा विशेष आभार व्यक्त करतो. रत्नागिरीच्या नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आज सकाळीच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते रत्नागिरी विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन पार पडले आहेत. लवकरच रत्नागिरी विमानतळ आपल्या सेवासाठी सज्ज होणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरीच्या शैक्षणिक स्तर वाढावा, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्याच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन, नामकरण व लोकार्पण सोहळा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते संपन्न झाले आहे. लोकनेते व माजी खासदार श्री श्यामराव पेजे यांचे नाव या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ आपल्या जिल्ह्यामध्ये दिनांक 6 जुलै 2024, दिनांक 2 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2,67,602 लाभार्थ्यांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिलेली आहे. माहे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याच्या रुपये 3,000 रकमेचा लाभ आतापर्यंत देण्यात आलेले आहे. यासाठी शासनाकडून सुमारे 82 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. उर्वरित महिला भगिनींना सुद्धा लवकरच या योजनेचे लाभ देत आहोत. या योजनापासून जिल्ह्यातील एकही पात्र भगिनी वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनामध्ये घेत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुद्धा जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील आहोत. यासाठी 138 शासकीय व 47 खासगी अशा एकूण 138 आस्थापनेतील सुमारे 3,375 रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे आतापर्यंत 1100 लोकांना नियुक्तीचे आपण पदावर हजर सुद्धा करून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमानिमित्ताने महत्वाकांक्षी योजनाबरोबरच महिला शेतकऱ्यांसाठी कृषी अवजाराचे वाटप, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी पदार्थ विक्री, गाड्यांचे वितरण, सिंधुरत्न समृद्धी योजनाच्या माध्यमातून टिश्यू कल्चर बॅम्बू रोप वाटप आणि उमेदचे महिला लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा प्रशासन निश्चित कटिबद्ध आहे. मी या प्रसंगी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जिल्हाधिकारी साहेब. देवेंद्र सिंहजी यांनी सगळ्या योजना आणि सांगितलं. आपण वेळेअभावी कार्यक्रम पुढे नेतो आहोत. खूप दौरे सुरू आहेत मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आणि कोकणवासीय त्यांच्या खास प्रतीक्षेत आहेत त्यांचे शब्द ऐकण्यासाठी. त्याआधी मी महिला आणि बाल विकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांना विनंती करते की त्यांनी आपल्या मैत्रिणींशी संवाद साधावा. सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या हस्ते पार पडत असलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य, खऱ्या अर्थानं आपल्या सर्व जणींच्याच आयुष्यामध्ये एक थोरल्या भावाची भूमिका निभावणारे आणि जबाबदारी घेणारे राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या पुढाकारातून आज हा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित होत आहे ते माननीय उदयजी सामंत साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य आमदार शेखरजी निकम साहेब, किरणजी सामंत,
उपस्थित सन्मान्य सदानंदजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य जिल्हाधिकारी, सर्व उपस्थित असणारे जिल्ह्यातील अधिकारी, महिला व बाल विकास विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी, मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेल्या माझ्या माता भगिनी आणि सन्मान्य पत्रकार, मी खऱ्या अर्थानं आज सन्मान्य पालकमंत्री महोदयांचं, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या निमित्ताने मनापासूनचे आभार मानते आणि अभिनंदन करते की उत्कृष्ट असा हा सोहळा आज तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित झाला. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ओवाळणी मिळालेली आहे, त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला. जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली. आणि मग त्या अंतर्गत एसटी मध्ये प्रवास करत असताना 50% सवलत असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या. पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे. आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,60,000 पेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत. आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 90% पेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनी सुद्धा आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि 14 तारखेपासूनच साहेब यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं. आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे. 1% जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे. पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते. आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत. ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देत आहोत. म्हणजे माझी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते, पण या योजनेमध्ये ती सुद्धा लाभार्थी आहे आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला 1500 इतका लाभ हा त्या निमित्ताने वितरित करत आहोत. आणि त्याचबरोबर प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे 50 रुपयाचं इन्सेंटिव्ह आपण त्यांना ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांची मेहनत याची निश्चितपणाने विभाग म्हणून महायुतीचं सरकार म्हणून दखल घेऊन अधिकाधिक प्राधान्य देण्याचा त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा प्रयत्न करत आहोत. मी या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री महोदयांची विशेष अभिनंदन करीन, विशेष आभार मानीन की सिंधू रत्न योजनेअंतर्गत त्यांनी इथल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून, महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जे टुरिझम बसेसची सुविधा त्यांनी सुरू केलेली आहे ती चालवण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी बचत गटांना दिलेली आहे. आणि या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या राज्यामध्ये रत्नागिरी जिल्हा हा पहिला ठरलेला आहे की अशा पद्धतीचा नाविन्य उपक्रम राबवणारा. त्यामुळे निश्चितपणाने मी मनापासूनचे ऋण या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करते. ज्या वेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमच्या
घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, आमच्या भावासोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं, जॉईंट का नसावं? तर त्या मागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनींनो ही होती की हा जो लाभ आहे 1500चा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचला पाहिजे, कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे. जॉईंट अकाउंट मध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल, पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉईंट अकाउंट मध्ये तो 1500चा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्या मागची भूमिका ही होती की जॉईंट अकाउंट पेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल. आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत. ज्या ज्या महिलांना आतापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल, तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे. त्यामुळे कुठलाही लाभार्थी, कुठलीही माझ्या माता भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल, पण तुमचे मानलेले 3 बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्व संध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज तुम्हाला सक्षम करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. अधिकाधिक तुम्हाला निश्चितपणाने या योजनेअंतर्गत लाभ होईल अशीच मनापासूनची इच्छा या निमित्ताने व्यक्त करते. आज या भव्य दिव्य सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांनाच या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. मला या निमित्ताने संवाद साधण्याची संधी दिलीत. मी सन्मान्य पालकमंत्री महोदय, जिल्हाधिकारी, सर्व जिल्हा प्रशासनाचे या निमित्ताने आवर्जून आभार मानून आपल्या सर्वांच्याच निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदितीताई. आणि आपण रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. 2.5 लाखापेक्षा जास्त अर्जांची ऑनलाईन नोंद आपण इथं केलेली आहे. आणि याच टाळ्यांच्या गजरात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंतजी यांना मी इथे प्रास्ताविक करण्यासाठी बोलवते आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या विभागाच्या मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, विधिमंडळातील माझे सहकारी शेखरजी निकम आणि मोठ्या संख्येनं उपस्थित, हजारोंच्या संख्येनं उपस्थित माझ्या सर्व महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि उपस्थित सर्व रत्नागिरीकर बंधू आणि भगिनींनो, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या रत्नानगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो. आणि हजारोंच्या संख्येनं आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपले थोरले बंधू आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी आशीर्वाद द्यायला आलात, त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देखील देतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर झाली आणि ही योजना जाहीर झाल्यानंतर अनेकांनी याच्यावर टीका टिप्पणी केली. ही योजना चालू होणार नाही, ही योजना फक्त महिलांचं समाधान करण्यासाठी जाहीर केलेली योजना आहे. या योजनेचा GR काढल्यानंतर ही योजना राबवली जाऊ नये, याची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी काही आमच्या विरोधकांनी काही लोकांना हायकोर्टामध्ये पाठवलं, काही लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये पाठवलं. पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं या सरकारला दोन्ही कोर्टांचा आशीर्वाद मिळाला आणि आपल्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या अगोदर 14 तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आणि ती सुरुवात झालेली असल्यामुळं 99% महिला भगिनींच्या खात्यात हे पैसे जमा झाल्यामुळं आज आपण हजारोंच्या संख्येनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि अजितदादांना आशीर्वाद देण्यासाठी या रत्नागिरीमध्ये जमलेला आहात.
मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या जिल्ह्यातल्या बँकांच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एक सूचनावाजा विनंती करायची आहे. काल ज्यावेळी ह्या योजनेचा आम्ही आढावा घेतला तर एक चित्र काही बँकांमध्ये असं निर्माण झालं की काही लोक हे 3,000 रुपये महिलांचे अकाउंटला जमा करून घेण्याचं काम करतायत. पण साहेबांच्या साक्षीने सांगतो, काल रात्री या सगळ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री म्हणून सज्जड दम दिलेला आहे की एकाही महिलेवर जर अन्याय करण्याची भूमिका बँकच्या मॅनेजरनं घेतली तर त्याची गय केली जाणार नाही. आम्ही महिलांच्या हक्काचे पैसे दिलेले आहेत, ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका शासन म्हणून आणि पालकमंत्री या नात्यानं मी घेतलेली आहे. काही ठिकाणी काही आमचे विरोधक ही योजना आपणच आणलेली आहे अशा आविर्भावामध्ये बँकांमध्ये जाऊन प्रचार करण्याचं काम करतायत. मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे. आज आपला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री नाही तर आपला थोरला भाऊ, मोठा भाऊ या व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहेत. मला आठवतं कॅबिनेटमध्ये ज्यावेळी पहिल्यांदा विषय आणला गेला, आदितीताई देखील इथे उपस्थित आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी देशामध्ये ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार आहे हे सांगताना देखील मला मनापासूनचा आनंद होतोय. मला आठवतं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यावेळी मी तालुक्याच्या स्तरावर गेलो, साहेब अनेक महिला भगिनींनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं की आमच्याकडे संसार चालवत असताना नवरा जे काही पैसे देतो ते आम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरतो, मुलांना जे काय हवं नको ते बघतो, सासू सासऱ्यांना जे काय हवं नको ते बघतो, पण हे सगळं करत असताना आम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आमच्याकडे लक्ष देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून आणली आणि आम्हाला जे काही 1,500 रुपये मिळत आहेत हे 1,500 रुपये नाहीत तर आम्हाला ते 15 लाख रुपये मिळाल्यासारखे आहेत आणि म्हणून आम्हाला सरकारचं अभिनंदन करायचं आहे. अनेक लोकांनी या योजनेचा बट्ट्याबोळ कसा होईल यासाठी देखील प्रयत्न केला. पण मी आदरानं सांगतो, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करतायत, महायुतीतले आमचे सगळेच नेते मंडळी काम करतायत, कोणाची बिशात नाही ही योजना थांबवायची, म्हणूनच तुमच्या खात्यामध्ये आज 3,000 रुपये जमा झालेले आहेत. आणि महिला भगिनींनी देखील लक्षात ठेवलं पाहिजे की ही योजना आपल्यापर्यंत पोहोचू नये, हे पैसे आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, हे पैसे आपल्यामध्ये पर्समध्ये येऊ नयेत, यासाठी त्यांनी काही गोष्टी केल्या, त्यांना देखील भविष्यामध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला आठवतं, मी देखील ग्रामीण भागातनं लहानाचा मोठा झालेलो आहे, मी देखील शेतकरी कुटुंबातनं लहानाचा मोठा झालेलो आहे आणि हे सगळं बघत असताना आजही माझी महिला भगिनी घर चालवत असताना किती हाल अपेष्टा सहन करते, स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करते, कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करते. मला तर आपल्याला विनंती करायची आहे की हे पैसे आपल्या खात्यामध्ये जे जमा झालेत, हे पैसे, हा निधी आपल्या प्रकृतीसाठी देखील आपण वापरला पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी वापरला पाहिजे. आपल्या आरोग्यासाठी देखील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक क्रांतिकारी योजना या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आणलेल्या आहेत. मी अनेक वेळा सांगितलं की लेक लाडकी योजना, लेक जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 5,000 रुपये जमा होतात. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळे मिळून तिला 1,05,000 रुपये मिळतात. ही ऐतिहासिक योजना देखील आणणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि आज प्रामुख्याने रत्नागिरीमध्ये येत असताना साहेब, मी तुम्हाला पालकमंत्री या नात्याने शब्द देतो, त्या सगळ्या महिला भगिनींचं प्रेम, आशीर्वाद हे 100% तुमच्या सोबत आहेत. तुम्हालाच ही सगळी मंडळी आशीर्वाद देणार आहेत. हे हजारोंच्या संख्येनं जमलेल्या महिला भगिनींच्या वतीनं मी आपल्याला शब्द देतो. ते परवा टेलिव्हिजनवरनं एका महिला भगिनीची आम्ही सगळ्यांनी मुलाखत बघितली. ते प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहिला, प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहिला. माझ्या डोळ्यात देखील पाणी तरळलं. याचं कारण असं आहे की त्या महिलेनं जे भाषण केलं ते सगळ्या महिला भगिनींसाठी महत्वाचं होतं. त्या महिला भगिनीने सांगितलं की 1,500 रुपयाची साडी कधी आणली नाही, 500 रुपयाची साडी कधी आणली नाही. माझ्या घरामध्ये जो माझ्यावर अन्याय झाला तो दूर करण्याचं काम हे 3,000 रुपये देऊन महायुतीच्या सरकारनं केलं, मुख्यमंत्री महोदयांनी केलं, असं सांगणाऱ्या महिला देखील आणि त्यांचा आशीर्वाद देखील साहेब आपल्या सरकार सोबत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं काही लोकांच्या पोटामध्ये पोटसू उठलेला आहे. या कार्यक्रमासाठी देखील अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. हे पैसे भविष्यामध्ये तुम्हाला मिळणार नाहीत, या कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीच्या देखील काही गोष्टी या संपूर्ण परिसरामध्ये, या जिल्ह्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण साहेब, हे उपस्थित ज्या महिला भगिनी आहेत त्यांचं प्रेम महायुतीवर आहे, हे प्रेम मुख्यमंत्र्यांवर आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यानं पुन्हा एकदा साबित करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मला महिला भगिनींना एक विनंती करायची आहे की खरं काय आणि खोटं काय
हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. आज खरं काय हे आज आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की 19 तारखेला रक्षाबंधन आहे, पण रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करू. पण त्यांनी हा देखील विचार केला की 17 तारखेला जर पैसे जमा झाले तर कदाचित 19 तारखेला तुम्हाला पैसे मिळायला अडचण निर्माण होईल. म्हणून त्यांनी देखील निर्णय घेतला, अजितदाईंनी निर्णय घेतला, उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. हा ऐतिहासिक काम करणारे मुख्यमंत्री आज या व्यासपीठावर आलेले आहेत. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि जाता जाता एकच किस्सा सांगतो जो मगाशी मी एका भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर सांगितला. मी मगाशी त्या भाषणामध्ये देखील माननीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख संवेदनशील मुख्यमंत्री असा केला. या भाषणामध्ये देखील आदरणीय मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मी संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून केला. आज आपण सगळ्या कुटुंब चालवणाऱ्या महिला भगिनी आहोत. आपल्या घरावर जर संकट कोसळलं तर त्या घराची परिस्थिती काय होते, त्या कर्त्या पुरुषाची परिस्थिती काय होते, मी स्वतः इरसालवाडीच्या दुर्घटनेमध्ये बघितलेलं आहे. इरसालवाडीची दुर्घटना घडली. इरसालवाडीच्या दुर्घटनेच्या निमित्तानं पालकमंत्री या नात्याने मी स्वतः त्या ठिकाणी होतो. सकाळच्या 6 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 11:30च्या दरम्यान माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की मी आता मुंबईला निघालो. मुंबईला जातो म्हणून सांगितलं. साहेब खालापूरच्या पोलीस स्टेशनला गेले. खालापूरच्या पोलीस स्टेशनला मला त्यांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन, ज्यांनी ज्यांनी रात्रभर मेहनत केली, सगळ्या मंत्र्यांना घेऊन, आदितीताई देखील त्या ठिकाणी उपस्थित होत्या, तुम्ही नाश्ता करायला जा असं मला सांगितलं. मी साहेबांना आग्रहाने विचारलं की आम्ही सगळे ब्रेकफास्टला गेल्यानंतर तुम्ही मुंबईला जाणार होतो, त्याचं काय झालं? मला त्यांनी सांगितलं, उदय मी मुंबईला नक्की जाणार होतो, पण ज्या परिस्थितीमध्ये इरसालवाडीच्या आदिवासी वस्तीची परिस्थितीवर निर्माण झालेली आहे, अनेक लोक मृत्युमुखी पडलेली आहेत, मला इथं पायथ्याशी थांबवत नाही. काही जरी झालं, माझ्या प्रकृतीला जरी काही झालं तरी तो 5 किलोमीटरचा कडा मी चढून जाणार आहे. तिथल्या लोकांना मी भेटणार आहे, त्यांच्या दुःखामध्ये मी सामील होणार आहे, त्यांच्या दुःखावर मी पांघरून घालणार आहे. मी साहेबांना विनंती केली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, साहेब तुम्ही असं धाडस करू नका, तुम्ही 13 कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात, सगळी यंत्रणा तिथे गेलेली आहे, NDRF तिथे चांगल्या पद्धतीनं काम करतंय. मला त्यांनी सांगितलं तू सांगितलं तेवढं काम कर, सगळ्यांना घेऊन ब्रेकफास्टला घेऊन जा. साहेबांचा आदेश होता म्हणून मी त्या हॉटेलला गेलो आणि 15 मिनिटानंतर पोलीस अधीक्षकांचा मला फोन आला की साहेबांनी स्वतःचा हट्ट पूर्ण केला. साहेबांनी स्वतःचा सगळा ताफा बाजूला ठेवून पोलिसांच्या गाडीत बसून ते पायथ्याला गेले आणि 5 किलोमीटरचा कडा चढून स्वतःची जीवाची पर्वा न करता तो इरसालवाडीचा कडा चढून त्या दुःखी कुटुंबांना भेटायला ते वर गेले. त्यांचं त्यांनी सांत्वन केलं. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की महाराष्ट्रानं असं कधी बघितलेलं नव्हतं. महाराष्ट्रानं असा कधी मुख्यमंत्री बघितला नव्हता जो स्वतःचा जीव धोक्यात घालून 5 किलोमीटरचा कडा चढून जातो, तिथल्या असलेल्या दुःखात असलेल्या लोकांचं सांत्वन करतो आणि जीवाची पर्वा न करता पुन्हा एकदा तो 5 किलोमीटरचा कडा खाली उतरून येतो. आणि म्हणून साहेब, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कोट्यावधी जनतेचा आशीर्वाद तुम्हाला आहे, कोट्यावधी महिला भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला आहे, कोट्यावधी तरुणांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. आणि त्यांच्यासाठी तुम्ही युवा कार्यशाळा ही 6,000, 8,000 आणि 10,000 ची योजना आणली. आणि म्हणून त्या युवकांच्या वतीनं देखील मी या जिल्ह्याच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्या यंत्रणेला सूचना करतो की माझ्या 2,60,000 महिला भगिनींना बँकांमधनं कुठेही त्रास देण्याची भूमिका जर कोणी घेतली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद नामदार उदय सामंत साहेब, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आता आपण स्वागत check, करूया आपल्या check, लाडक्या check, थोरल्या भावाचं. महाराष्ट्राचे जोरदार टाळ्यांनी स्वागत. स्वागत करूया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांचं. टाळ्यांचा कडकडाट एकदा जोरात होता, जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जरा माझे लाडके पत्रकार आहेत ना, थोडस खाली बसले तर सगळ्या मागच्या माझ्या लाडक्या बहिणी दिसतील. लाडके पत्रकार, आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या
सगळ्या वेगळ्या उपक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतजी, महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे, शेखर निकम, रवींद्र फाटक, सदानंद चव्हाण, किरण सामंत, संजय दराडे, देवेंद्र सिंग, कीर्तिकुमार पुजार, धनंजय कुलकर्णी, राहुल पंडित, मीनाताई कांबळे, कृष्णा विश्वासराव, शरीफा काजी, शिल्पा सुर्वे, कांचन नागवेकर, शशिकांत चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित, तसा या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उसळलेला आहे. इकडेही आहेत, तिकडेही आहेत, नजर पोचत नाही तिकडेही आहेत. आणि आता पण बसेस मधून इकडे बसेसची रांग लागलेली आहे. खरं म्हणजे हे चित्र पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या सरकारचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा निर्णय घेतल्याचं एक आपला भाऊ म्हणून एक समाधान वाटतंय, एक आनंद होतो आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, ज्यावेळेस मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद आता होतो आहे. कारण तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही आनंद आहे, समाधान आहे, ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने योजना काय असते, योजनेची फलश्रुती काय असते हे इथं पाहायला मिळतंय. खरं म्हणजे रत्नागिरी ही लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबा काने आणि महर्षी दोंडू केशव कर्वे अशा 3 भारत रत्नांची ही भूमी आहे. ही अतिशय पावन भूमी आहे. मी या महान आणि थोर व्यक्तिमत्वांना वंदन करतो. आणि रक्षाबंधनानंतर 2 दिवसांनी रत्नागिरीतल्या मी बहिणींना आपल्या सगळ्या भेटण्याचा आनंद मला झालेला आहे. आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना एक वेगळा आनंद इथं जाणवतोय. रक्षाबंधनाचा सण जरी एका दिवसाचा असला तरी सुद्धा बहीण भावाचं जे नातं आहे हे ऋणानुबंध आहे, हे कायमचे आहे, ते एक दिवसाचे नाही आहे. त्यामुळे आयुष्यभर बहिणींच्या पाठीशी खंबीर उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणून ते कर्तव्य पार पाडणार. आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या, प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतोय आपण. 1 कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 महिन्याचे 3-3 हजार रुपये जमा झालेत. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हात वर करा. किती लोकांचे पैसे जमा झाले? अरे वा, भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले. पण काही लोकांचे हात खाली आहेत, त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार. आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर याचे 3 इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील. अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे. आणि म्हणून 3,000च्या जागेवर 4,500 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. हा तुमच्या हक्काचा भाऊ याचा शब्द आहे. आणि मग मी देवेंद्रजी, अजितदादा यावर जेव्हा चर्चा केली की या आपल्या बहिणींना आपल्याला काही ना काही आधार म्हणून मदत करायची आहे, मग महिला बाल कल्याण विभागाच्या आमची बहीण छोटी आदिती, तिला याच्यामध्ये सांगितलं हे योजना आपल्याला राबवायची आहे. आणि खऱ्या अर्थाने ही योजना राबवण्यामागचा उद्देश एवढाच होता की सर्वसामान्य माझ्या बहिणी काटकसर करून आपला प्रपंच चालवतात. हा प्रपंच चालवत असताना, हा गाडा चालवत असताना कुटुंबाचा माझ्या बहिणीला कसरत करावी लागते. जसं सरकार चालवताना देखील सगळ्या बाबतीमध्ये सगळ्याचा विचार करून सरकार चालवतो, ती एक प्रकारची कसरत आहे. परंतु कुटुंब चालवणं ही देखील मोठी कसरत आहे.
आणि मग अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माझी बहीण व महिनाभर कसा गॅस सिलेंडर चालत राहील, महिन्यामध्ये किती गॅस सिलेंडर लागतील, त्याचबरोबर या ठिकाणी रेशन असेल, दूध असेल, मुलांची फी असेल, कपडा लत्ता असेल, हे सगळं जे आहे हे सगळं भागवता मोठे कष्ट माझ्या बहिणींना पडतात. मी देखील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय. मी सर्वसामान्य परिवारातला एक तुमचा भाऊ आहे. मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे. माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलंय आणि त्यावेळची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले, जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण आणलेली आहे. काही लोक म्हणतात की आता ही योजना चुनावी जुमला आहे, ही योजना फसवी आहे, ही योजना बंद पडेल. परंतु कुणी माईचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये आपली आर्थिक ताकद वाढत जाते आहे. या राज्यात उद्योग येत आहेत, या राज्यामध्ये परदेशी गुंतवणूक येते आहे, या राज्यामध्ये जीएसटीचे पैसे वाढतात, या राज्यामध्ये इन्कम जे अर्थव्यवस्थेला चालना मिळते, या राज्याला मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक ताकद वाढत जाते. तशी देखील आपल्याला मी सांगतो की आपल्या उद्योग व्यापार वाढीत झाल्यानंतर फक्त आम्ही तुम्हाला 1,500 दिले तेवढ्यावर थांबणार नाही. विरोधकांना वाटलं 1,500 रुपये पण घोषणा केली, पण पैसे काय खात्यात जमा होणार नाहीत. पण पैसे जसे जमा होऊ लागले तसे त्यांचे चेहरे काळे ठिक्कर पडत गेले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली. पण माझ्या बहिणीने तुम्हाला मी सांगतो, मी स्वतः तुमचा भाऊ आहे, माझे दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत आहेत, इथं आदित्य आहे, आपले उदय सामंत आहे, हे सगळे लोक आपले भाऊ आहे. आणि म्हणून जता 1,500 रुपयाची योजना सुरू झालेली आहे, पण परिस्थिती बदलली तर 1.5चे 2 होतील, 2चे 2.25 होतील, 2चे 2.5 होतील, 2.5चे 3 होतील. 3 पेक्षा जास्ती देण्याची दानत तुमच्या या भावांची आहे. त्यामुळे ही योजना कायम स्वरूपी राहील. या योजनेचा आर्थिक वर्षाचा पूर्ण पैशाची तरतूद 33,000 कोटीची तरतूद आपण केलेली आहे. त्यामुळे विरोधकांनी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा हा तुमचा भाऊ हा माहेरचा आहेरही वाढवत जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाही तर आपला स्टार्टअप आहे, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे, आपले महिला बचत गट आहेत, अनेक योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे. लखपती होणार याचे संकेत आज मिळालेले आहे. आणि म्हणून आम्ही आमची योजना अतिशय शुद्ध मनाने आम्ही केलेली आहे. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं नाही. ही लेना बँक नाही, हे देना बँक आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की आम्ही जे शब्द देतो ते शब्द पाळतो. जे होणार नाही ते आम्ही बोलणार नाही, पण जे होणार आहे, जे आम्ही करू शकतो तेच आम्ही बोलणार आहोत. आणि म्हणून ही योजना इतकी पॉप्युलर झाली. मगाशी मी आपल्या मंत्री महोदयांशी बोलत होतो की या योजनेमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सगळे लोक, CRP असेल, महिला बचत गट आहेत, हे सगळे कामाला लागले. आमचे सर्व अधिकारी कामाला लागलेत, जिल्हाधिकारी आहेत, प्रांत आहे, तहसीलदार आहे, BDO आहे, CO आहे, हे सगळे काम करतात. आणि प्रचंड असा प्रतिसाद या योजनेला मिळालेला आहे. आणि म्हणून काही दिवसापासून तुमचे सावत्र भाऊ
त्यांना पोटदुखी झाली आहे, त्यांना मळमळ जळजळ झालेली आहे, खोटे नोटे आरोप करतायत, खोडा घालतायत आणि या योजनेसाठी बंद व्हावी म्हणून कोर्टामध्ये देखील गेले. कोर्टाने फटकारलं यांना. कोर्टाने माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि योजना ही आपण राबवू लागलो. पण अशा घाणेरड्या राजकारणाची पातळी तुम्ही किती खाली जाल? काय म्हणाले, माझ्या ये पैसे काय भीक देताय का? हे पैसे लाच देताय का? या पैशाने तुम्ही महिलांना विकत घेताय का? काय बोलणार? तुम्हाला बोलायला तरी थोडी लाज शरम वाटली पाहिजे. थोडं आत्मचिंतन करा. या माझ्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार. हे कोणाचं साऊंड सिस्टीम आहे? आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो, किती खालच्या थरावर जायचं. माझ्या बहिणींना वाटेल ते बोलायचं. माझ्या बहिणींना मला एक सवाल आहे, तुम्ही हे सहन करणार? तुम्ही हे सहन करणार? नाही करणार ना? मग ज्यांनी खोडा घातलाय त्यांना चांगला जोडा दाखवणार ना? दाखवणार तर हात वर करा. आणि म्हणून मी सांगतो, सांगायचं तात्पर्य एवढंच, हे विरोधात होते, आता बोर्ड लावू लागले. मुख्यमंत्री माझी लाडकी आहे. बाबा तुझं तिकडे इकडे काढ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला विरोध केला, मग इकडे बोर्ड लावतायत. मला आता शेखर निकमने एक फोटो दाखवला. बोले त्या फोटोवर महाविकास आघाडीचे उभाटाचे फोटो आहेत. बोले ही योजना आम्हीच करतोय. बोर्ड लावतायत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण फोटो मुख्यमंत्र्याचा नाही टाकत, तिथं आपला फोटो टाकतायत. म्हणजे एकीकडे विरोध करायचा, दुसरीकडे याचं श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेणारा हे विरोधी पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून माझ्या बहिणींना माझं एवढंच सांगणं की तुम्हाला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मागे खंबीर तुमचे भाऊ उभे आहे. ही योजना किती विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी सुद्धा बंद होणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला कालचा एक प्रकार सांगतो. बदलापूरचा प्रकार आपण टीव्हीवर पाहिला असेल. मला सांगा, 8 तास 9 तास रेल्वे रोखून धरली, रेल्वे बंद पाडली. एक चिमुकली मुलगी होती, तिचा तो काय म्हणजे गैरप्रकार झाला. झालेली घटना अतिशय दुःखद आहे. झालेली घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या बाबतीमध्ये मी स्वतः पोलीस आयुक्तांना सांगितलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आरोपी आहेत, या आरोपींना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारचं सांगितलं. आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये मुली बाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास आहे, हात छाटून टाकण्याचा इतिहास आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. हे मी मुख्यमंत्री म्हणून कालच सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा आम्ही पुढे नेतोय. आणि त्यांच्या काळात अशा लोकांना कठोरातली कठोर शिक्षा कशी मिळायची हे देखील आपण त्यांच्या सिनेमामध्ये पाहिलेलं आहे. आणि म्हणून असा महाराष्ट्र आहे हा महिलांना सन्मान देणारा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की त्या नराधमाला
अटक करा. त्याला अटक केली होती. त्याच्यावर असे कलम लावा की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यामध्ये फास्ट ट्रॅक वर घ्या सांगितलं. त्याला विशेष सरकारी वकील नेमा. आम्ही त्याच्यासाठी SIT नेमलेली आहे आणि संस्था चालकांनी देखील त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. असे लोक, मुलींना हँडल करणारे लोक कसे तुम्ही जेंट्स ठेवू शकता? तिथं देखील महिला, मुलीच पाहिजेत. आणि म्हणून ज्या संस्था चालक यांनी देखील नियम पाळले पाहिजे त्यांची देखील चौकशी करण्याची सूचना आम्ही दिली आणि त्यांच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना आम्ही दिल्या. एवढं सगळं झाल्यानंतर मग आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? आणखी एकच त्यांना तिथं राजकारण करायचं होतं. त्यांना सांगितलं आम्ही. गिरीश महाजन गेले तिथे आपले शालेय शिक्षण मंत्री गेले. या सगळ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. मी फोनवर स्वतः संवाद साधला. परंतु त्यांना फक्त आणि फक्त राजकारण करायचं होतं. चिमुकली, एक 4 वर्षाची चिमुकलीचं राजकारण, तिचं किती मोठं आयुष्य पडलेलं आहे. आज मीडियामध्ये काही लोक बाईट देत आहेत, काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. अरे माझं तुम्हाला सांगणं आहे की त्या लहान मुलीच्या जीवाशी, तिच्या जीवनाशी, तिच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. तिचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम करू नका. हे सरकार पूर्णपणे त्या आरोपीला फाशीच्या फंद्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही काय करताय? कसे आंदोलन होत आहेत? एक बॅच गेली की दुसरी बॅच येते, दुसरी गेली की तिसरी बॅच येते. कसे आंदोलनामध्ये गाड्या भरभरून येतात, बस भरून येतात आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिथे बॅनर दाखवले जातात. काय तुमची पोटदुखी? अरे पोटदुखी, तुम्ही एवढी पोटदुखी, ठीक आहे तुम्ही राजकारण करायला वेगळे प्लॅटफॉर्म आहे, वेगळे विषय आहेत, पण एका चिमुरडीच्या जीवावर, तिच्या या घटनेवर तुम्ही राजकारण करताय. खरं म्हणजे आपल्याला माझी सगळ्यांना विनंती आहे, हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ते म्हणत होते की लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे. मी आपल्याला सांगतो, 2 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली माझ्या बहिणी बरोबर आणि त्याला फास्ट ट्रॅक केसवर आम्ही चालवलं. स्पेशल वकील दिले, एव्हिडन्स दिले, पोलिसांनी सगळं जे मेहनत केली आणि त्या आरोपीला 2 महिन्या केस मध्ये लागले आणि त्याला फाशीची सजा झाली. हे आमचं सरकार आहे. आणि म्हणून आम्ही कुणाला काय झालं, मागे किती गुन्हे झाले याच्यावर जाणार नाही. परंतु माझी एकच विनंती आहे, ज्या विरोधी पक्षामध्ये महिला भगिनी पण आहेत, त्यांनी देखील एका चिमुरडीचं राजकारण त्यांचे मालक, त्यांचे प्रमुख सगळे करत असतील. परंतु माझी बहिणींना विनंती आहे की अशा या चिमुरडीचं राजकारण करू नका. तिच्या आई वडिलांची मानसिकता बघा, काय मानसिकतेतून त्यांचा काय जीव चाललाय. आणि म्हणून याबद्दल, या केस बद्दल जेवढं काय करता येईल तेवढं हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि असे नराधम जे कोणी असतील त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आम्ही बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे वारसा पुढे नेणारे आहोत. आणि म्हणून या महाराष्ट्रात माझ्या मुली बाळींकडे डोळे उभारून आपण बघू देखील नका, डोळे वटारून बघू नका आणि त्यांच्यावर वाईट नजरेतून बघू नका. अत्याचार तर दूर राहिला, पण या ठिकाणी मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, नाही, नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, तुम्ही या राज्यामध्ये आज आमच्या सगळ्या भगिनी आहात. राजमाता जिजाऊंनी
या महाराष्ट्राला शिकवण दिली. सावित्रीबाई फुले असतील, झाशीची राणी असतील, किती महिला वीर शूर, हा इतिहास आपला आहे. आणि ही महिला आमची रणरागिणी आहे. आणि मग हिच्या वाटेला कुणी जाल तर तुमचं जळून भस्म व्हाल. आणि म्हणून मी आजच सांगतो की याचं राजकारण कुणी करू नये. या माझ्या महिला भगिनी या राजकारण करणाऱ्यांना आणि या महाराष्ट्रातली जनता अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना माफ करणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय झाली की सगळे त्याच्यामध्ये येऊ लागले, अर्ज भरू लागले. इथं माझ्या मुस्लिम भगिनी आहेत, माझ्या मराठी भगिनी आहेत, सगळ्या जातीपातीच्या लोक यामध्ये अर्ज भरू लागले. एक समाधानाची बाब. या राज्यात एक आनंदोत्सव आहे. रक्षाबंधनाचा कार्यक्रम फक्त काल परवाच नाही झाला, तर तो अखंडपणे गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. पुढचा आठवडा 15 हे चालू राहणार. आणि म्हणून तुम्हाला जी ओवाळणी दिलेली आहे फक्त एक दिवसाची नाही, ही कायमची ओवाळणी. आणि हा कायमचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार. आणि म्हणून मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत साजरा केला. आणि काही बहिणी मला म्हणाल्या समोरून 1,500 रुपयाचं, मी म्हणालो 3,000चं काय करणार. काही लोक म्हणाले आम्ही कपडे घेऊ. पहिले म्हणाले मी माझ्यासाठी हक्काची साडी घेणार, माझ्या मुलांना कपडे घेणार, माझ्या सासू सासऱ्यांना कपडे घेणार. काही लोक म्हणाले औषधाला आम्हाला उपयोगी पडतील. काही महिला माझ्या म्हणाल्या साहेब हे 1,500 हे 3,000 आम्हाला 3 लाखासारखे आहेत. 3 लाखासारखे. समाधान वाटलं. एक बहीण म्हणाली 1,500 मी स्वातंत्र्य विकत घेणार. मी म्हणालो स्वातंत्र्य विकत घेणार म्हणजे काय घेणार. तर ती म्हणाली हे पैसे कुटुंबासाठीच खर्च करणार, पण कसे करायचे खर्च याचं स्वातंत्र्य आता मला आहे, कारण माझ्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. हा देखील एक कधी माहेरला जायचं आपल्याला हात पसरायची वेळ आता येणार नाही. कुठं बाहेर जायचंय आपल्याला मागण्याची आता वेळ येणार नाही.